घन 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 पाचाडच्या सदरेवरच्या घाटेतून उठलेला नाद त्यांच्या मस्तकाच्या घुमटीत निनादू लागले. बोटभर उंचीची एक आकृती सदरेवर खडी दिसू लागली. म्हणता म्हणता ती विटी हातांनी मोठी होत रायगडाच्या आघाडी मनोऱ्या एवढी उदंड उंच झाली. त्या होत्या थोरल्या आऊसाहेब. त्यांच्या ओठातून ममतेची साथ घुमली. बाळ शंभू. एक केतकी रंगाचा थरथरता मायाळू हात युवराजांच्या रोखाने पाठ थोपटण्यासाठी पुढे सरकू लागला. युवराजांच्या उभ्या अंगभर त्या हाताला निरखताना विजाच विजा सळसळून गेल्या. देह क्षणभर थरारून ताठरला. सारे अंग घामाने कसे चिंब डवरून आले. असह्यपणे त्यांनी भोवतालच्या पोकळीला थोरल्या आऊ अशी साद घालीत भयाने थरकापून डोळे उघडले. दालनातील मंद उजेड आपल्याकडे बघून हसतो आहे असा संभाजीराजांना भास झाला. सैरभैर होऊन त्यांनी मंचक सोडला. मनाशी पडलेली मनाची चावरमिठी काही केल्या निखळत नव्हती. थोरल्या आऊ तुम्ही गेल्यानंतर या हयातीत जमेला आल्या फक्त युवराज्ञी येसू. त्यांचे ओठ पुटपुटले. कुशीत बालजीव घेऊन मंचकी लेटलेल्या येसूबाई त्यांच्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. मिटल्या डोळ्यांनीच त्या म्हणत होत्या, भावेश्वरीच्या कृपेने सारं ठाकेठीक होईल. कुठलं तरी एक धारदार राजमन संभाजीराजांच्या तोंडून त्यांना जाब देऊन गेले. होळी सणाला आम्ही पेटत्या हुडव्यात हात चालवून मानाचं श्रीफळ खेचलं. तुमच्या केवळ दर्शनानंच पोळत्या हाताला वेदना आम्ही क्षणात भुलून गेलो. पण आज आमच्या मानी मनाचंच श्रीफळ भडकत्या वणव्यात होरपळत आहे. कोणी ते बाहेर खेचावं असं आम्हालाच वाटेनासं झालं आहे. कारण नसता ठोकरा खात बदनाम झालेला आमचा मुखडा आता आम्हाला कोणालाच दावू नयेसा वाटतो. युवराज्ञी, तुम्हाला सुद्धा. येसूबाईच्या आठवणीबरोबर कधीतरी त्यांच्याशी बोलताना त्यांनी ऐकवलेला चोरचोळी हा बोल युवराजांच्या मनातून उसळून उठला. हिरव्या रंगाची चोरचोळी कुणालाही माग न देता केलेली. हिरवा पिंपळवृक्ष. काहीतरी चमत्कारिक विचारांची घाणी त्यांच्या मनात फिरून गेली. पेटता बोळा भिरभिरीत येऊन दारूच्या कोठारावर आदळावा तशी मनाच्या तळवाटातून हिरव्या रंगाची फासबंद थैली त्यांच्या धुमसत्या मनाच्या तोंडाशी आली. वर चांद असलेले हिरवे निशाण दृष्टीसमोर फडफडले. वळवळता भुजंग सर्प बाहेर पडावा तशी थैलीतील खलित्याची वळी बाहेर पडली. शब्दांचे फुत्कार टाकू लागली. मशहुरल आनाम दाम दौलत हो, जंगे बहादर शाहजहाँ शहजादा शंभू इस मुकाम पर अगवानी के लिए तुम्हारी राहें ताक रहे हैं. त्या फुत्कारांनी क्षणभर संभाजीराजांच्या पिंढऱ्यात घट्ट गोळे धरले. घशाला सोक देणारी कोरड पडली. डोळ्यांसमोर काजवे चमकले. झपाझप चालत त्यांनी चौरंगीवरच्या गडव्यातील पाणी घटाघट घशाखाली सोडले. कपाळीचा घाम पोताने निपटला. करे पठारावर रजपूत मिर्झाच्या गोटात एकवार बघितलेले दिलेर खान पठाण त्यांनी आठवून बघितला. आता त्यांची चर्या पार पालटून गेली होती. मनाच्या थारा बोथट झाल्या होत्या. सारे दोर तुटले आहेत. उरलेले आम्ही तोडणार आहोत खुद्द आमच्या हातांनी. स्वतःलाच समजवीत ते पुटपुटले. होय, आम्ही पठाण दिलेरच्या गोटात जाण्याचा निर्णय केला आहे. तिथे आम्ही कुणाचे पुत्र, पती, बंधू, युवराज असणार नाही.
जे काही असो ते मनगटाच्या हिमतीचा अधिकार सांगणारे फक्त संभाजीराजे भोसले. गादीवर अवलंबून युवराज संभाजीराजे भोसले खलित्याच्या वळीवर स्वहस्ते मोगल सरलष्कर पठाण दिलेर खान यास मजकूर लिहू लागले. मशहूरल अनाम दाम दौलत हो लष्करे सालार दिलेर खान सुभे दख्खन यांसी रा संभाजीराजे भोसले यांची विज्ञापना उपरी विशेष. आम्ही श्री क्षेत्र माहुलीहून कूच करून खान मजकुरांचे भेटीस जातीनिशी येत आहोत. दरोबस्त अगवानी करून आमचा मरातब करावा. तपशिलाने समक्ष भेटीस गाठीत बोलू जाणीजे. बाहेर सज्जनगडाचे रात्र मेटाचे मेटकरी एकमेकांना सावधपणाच्या हरळ्या देत होते. मेटकरी हे हुशार. मठ मंडपात पथाऱ्यावर अंग टाकणारे समर्थ शिष्य एकजोडीने म्हणत होते. जयाचे तया चुकले प्राप्त नाही. गुणे गोविले राहते दुःख देही. विधी निर्मिता लिहितो सर्व भाळी. परी लिहितो कोण त्याचे कपाळी. पौष शुद्ध दशमीचा दिवस वर उठला. पक्ष शुक्लाचा असला तरी तो मराठी दौलतीतला सर्वात काळाकुट्ट दिवस घेऊन आला होता. संभाजीराजांनी निवडलेले 200 धारकरी दानधर्माच्या होणांचे पेटारे घेऊन सज्जनगड उतरले. नेहमीचा युवराजी पेहराव संभाजीराजांनी उतरून ठेवला. सादिलवार आस्वाब अंगी धारण केले. छातीवर कवड्यांची माळ चढवावी की नको या विचाराने त्यांनी ती हातात चाळवली. कुठेही असलो तरी आम्ही भोसलेच आहोत. आता आईशिवाय पाठराखण ती कोण करणार, असे पुटपुटत त्यांनी भवानी माला छातीवर घेतली. तुम्ही क्षेत्र माहुलीवर स्नानास जात आहात म्हणे. दालनात आलेल्या रानोक्कांच्या बोलण्याने संभाजीराजांची तंद्री तुटली. त्यांनी शिवगंध तडीला नेत अक्कांना दाद दिली. जी, आम्ही यावं म्हणतो संगम स्नानाला. रानू अक्कांनी हसत इच्छा व्यक्त केली. संभाजीराजांची कपाळपट्टी आक्रसली. ते अक्कांच्याकडे बघत राहिले. त्यांना काय सांगावे ते युवराजांना कळेना. थोड्या अवकाशाने ते बांधील बोलत म्हणाले, जशी आज्ञा. मीना जोडायला सांगतो आम्ही तयारी करावी. आम्ही म्हणजे आम्ही एकल्या नाही येणार. दुर्गाबाईंना घेणार आहोत संगती. प्रसन्न हसत रानूअक्का बोलल्या. जशी मर्जी. संभाजीराजांना बोलायला जागाच उरली नव्हती. मेना सिद्ध झाला. संभाजीराजांनी मठात जाऊन हनुमान दर्शन घेतले. कल्याणस्वामींच्या चरणावर आपल्या कपाळीचे शिवगंध टेकवीत ते म्हणाले, स्वामींचा कृपा प्रसाद असावा. जय जय रघुवीर समर्थ. नित्य नांदी उठवीत कल्याणस्वामींनी युवराजांवर घेतले. प्रसन्न हसत त्यांच्या ओंजळीवर झारीतील तीर्थ सोडले. संभाजीराजांनी दूरवर रायगडच्या रोखाने एकदा कातर नजर दिली. मठासमोरचा पाराचा पिंपळ निरखला आणि त्यांनी भोयांना रानूअक्का व दुर्गाबाईंचा मेना उठवायला इशारत दिली. जिंजोजी काटकर आणि धारकऱ्यांचे पथक पाठीमागे घेत मेना आघाडीला ठेवून युवराज संभाजीराजे भोसले सज्जन समर्थांचा परळी गड उतरू लागले. गडाची एक एक पायरी उतरताना संभाजीराजे आपल्या आजवरच्या हयातीचीही एक एक पायरी उतरू लागले. प्रत्येक पायरीनिशी त्यांच्या मनाला वारंवार वाटू लागले, जावं की परतावं. कशासाठी, काय उरलं आहे पिछाडीला. आम्ही पठाणाच्या गोटात दाखल झाल्याचं कळल्यावर आबासाहेबांना काय वाटेल. छे, परतावं आणि पुढं. शृंगारपुरी पिलाजी मामांचा पावणेर झोळीत बसावं. पंडितांच्या संगतीत काव्याच्या पंक्तीशी हुज्जत घालावी. छे, हे होणे नाही, त्रिकाल होणे नाही.
आम्ही केला आहे तोच निर्णय पक्का आहे. आम्ही गेल्याचं समजताच अवघी मराठी दौलत थरकून उठेल. 2 आसामींना मात्र दूध-भात खावासा वाटेल. दौलतीच्या जाणत्या कदीम महाराणी साहेबांना आणि अक्कल हुशार इमानदार सुरनीस अण्णाजींना.